श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 165। अदडी नाथाचे सामर्थ्य। सर्वज्ञ तळ्याकडे फिरायला गेले, तेथे बसले। पूर्वील हकीकत भक्तजनांना सांगितली। सर्वज्ञ म्हणाले, हा आदडी नाथाचा मळा, ह्या मळ्यातील फुले माळीन राजाच्या राणीसाठी रोज नेत असे। एके दिवशी अदडीनाथ या मळ्यात आले आणि त्या दिवसापासून अकाळी सर्व फळे फुले येऊ लागली। माळीन ज्यावेळी ती फळे फुले राणीसाठी नेऊन गेली, त्यावेळी राणीने तिला विचारले, अगं, ही अवकाळी सर्व फळे फुले कशी आणली? तिने सांगितले, आपल्या मळ्यात एक सिद्ध पुरुष आले आहेत, त्या दिवसापासून ही फळे फुले अवकाळीच येऊ लागली। राणीने सांगितले, तर मग त्या पुरुषाला विचार की तुमच्या भेटीला राजाची राणी येऊ शकते का? तिने त्या पुरुषाला विचारले। त्यांनी सांगितले, त्यांना यायचे असेल तर त्या येऊ शकतील। तिने राणी जवळ सांगितले। राणी तशीच निघाली। आपल्या दासीच्या डोक्यावर पूजेचे व जेवणाचे पदार्थ दिले आणि अदडीनाथाकडे आली। त्यांचे पाय धुतले, पूजा केली, जीव घातले, पानाचा विडा दिला, मग ती परत गेली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।